राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी कायचनेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन। आपल्या सगळ्यांना नमस्कार करून आजच्या सेवेला चिंतनाला प्रारंभ करतोय आपण। काल आपण 37 नंबरच्या श्लोकावरच्या ओव्या बघितलेल्या होत्या। येथे धांसी समिद्धो अग्नी भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा। ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी काष्ठांना भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो। ज्यावेळी ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो त्यावेळी आपली कर्म कुठली शिल्लक राहत नाहीत, की जेव्हा काल आपण चिंतन केलं होतं फक्त प्रारब्ध कर्म आपल्याकडे शिल्लक राहतं। प्रारब्ध भोगल्याशिवाय संपतच नाही। त्यामुळे आपण जे करत असतो त्या ठिकाणी कर्तृत्व भाव नसतो, त्यामुळे क्रियमानाचा आपल्याला लेप लागत नाही। आणि संचित जे आहे ते संचित या ज्ञानामुळं परत ते भस्मसात होतं, असं शास्त्रानं वर्णन करून सांगितलेलं आहे। म्हणजे पुन्हा जन्माला घालणारं जे आहे ते क्रियमान किंवा संचित असू शकते, प्रारब्धाचा काही संबंध नसतो। शरीर आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्म शिल्लकच राहतं आणि त्यामुळे ते भोगावं लागतं। म्हणून इथं म्हणलेलं आहे की जसे काष्टांना जसा अग्नी भस्मसात करून टाकतो, तसा सगळ्या कर्मांना ज्ञानाग्नी भस्मसात करून टाकतो। त्यामुळं 2 ओव्यावरती आपण काल त्याच्यावरती चिंतन पाहिलेलं होतं। आता पुढचं ज्ञानाचं परत महात्म्य सांगायला सुरुवात केलेली आहे। हा प्रसिद्ध श्लोक आहे। नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी कालेनात्मनी विंदती। ज्ञानाचं महत्त्व सांगणार आहे। वेदामध्ये किंवा लोकामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही। म्हणजे जगामध्ये जे जे म्हणून काय आहे त्यात पवित्र काय असेल तर ते ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे। ते ज्ञान कर्मयोगाच्या द्वारा अधिकार संपन्न झालेला पुरुष स्वतःच्याच आपल्या अंतःकरणात काही काळानं प्राप्त करतो। हे ज्ञान कुठं प्राप्त होणार आहे? स्वतःच्या अंतःकरणामध्ये। म्हणजे त्यासाठी कुणाची मदत लागणार नाही। मार्गदर्शन असतं पण त्यासाठी तिथं पोचवू शकत नाहीत। श्रीगुरू असतील, भगवंत असतील, साधना आपल्या असतील, त्या तिथंपर्यंत नाही। वाट दाखवण्याचं काम शास्त्र करतं, वाट दाखवण्याचं काम श्रीगुरू करतात, पण ते फक्त तिथं आहे असं वर्णन फक्त बोटानं निर्देश करतात। ते तिथं आहे पण जायचं असतं आपल्याला मात्र तिथंपर्यंत आपल्याला कोण घेऊन जाणार नाही। म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्वयं योग संसिद्धी। पण मिळतं कधी? कालेनात्मनी विंदती। दीर्घकाळ साधना केल्यानंतर एक वेळा काही वर्षानंतर, वर्ष शब्द वापरणं चुकीचं आहे, अंतःकरणात काही काळानं ते प्राप्त होतं असं वर्णन केलेलं आहे। आणि हे ज्ञान कसं आहे? अत्यंत पवित्र, त्याच्या इतकं शुद्ध पवित्र दुसरं काहीही नाही। म्हणून ज्ञानाला सगळ्यात पवित्र मानलेलं आहे। ज्ञान फार श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी आत आपली व्यवस्था तशी आहे। आपल्याला कुणाकडून ती व्यवस्था घ्यावी लागत नाही। आपल्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे ना, त्या अंतःकरणाच्या वृत्तीचाच उपयोग करून आपण ते करू शकतो, कारण ती घेण्या देण्याची वस्तू नाही। काही विद्या एकमेकाला शिकवता येतात। स्वयंपाक शिकवता येतो, नंतर गाडी दुरुस्ती करायची आहे शिकवता येतं, किंवा मुलांना वर्गात शिकवलं जातं। पण खऱ्या अर्थानं हे जे ज्ञान आहे हे शिकवलं जात नाही, त्याचा फक्त निर्देश केला जातो। पण काही काळानंतर तेच आपल्या अंतरंगामध्ये आपल्यालाच प्राप्त होतं असं भगवद्गीता सांगते। पण त्याचा विचार जर केला तर ते पवित्र आहे, मात्र ही निश्चित गोष्ट आहे। पण ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही। आणि ते आत्मविषयक ज्ञानयोगाने म्हणजे कर्मयोगाने सुसंस्कृत झालेला जो मुमुक्ष आहे वर्णन करतात। म्हणजे तो तयार झालेला असतो मुमुक्षू, अशा मुमुक्षाला दीर्घ काळानंतर संपादित करता येतं ते ज्ञान। त्यासाठी कुणाची मदत लागणार नाही, उलट मदत
मदत उपयोगाचीच होत नाही, कुणाची मदत उपयोगाची होत नाही. श्री गुरु किंवा शास्त्र फक्त मार्गदर्शन करतात आपल्याला. रस्त्याला जशा पाट्या असतात ना, त्या पाट्या आहेत, त्या पाट्या फक्त आपल्याला दाखवतात, हा रस्ता इकडे गेला, तो रस्ता तिकडे गेला. त्यातला आपण जो जायचा आहे रस्ता तो निवडला तर जायचं आपल्यालाच असतं, पाट्या काय आपल्याला घेऊन जात नाहीत. तसं श्री गुरु किंवा शास्त्र आपल्याला पाट्या दाखवण्याचं काम करतं, रस्त्याचे बोट दाखवतं. फक्त मात्र त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. त्यासाठी कशाला, आपण भरकटू नये म्हणून त्यांचा सल्ला फार महत्त्वाचा आहे. पण दीर्घकालानंतर हे ज्ञान आपोआप प्राप्त होतं. कशाच्या द्वारे म्हटलेलं आहे, कर्मयोग, निष्काम कर्मयोग, जो 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितला की कुठल्याही प्रकारची कर्तव्य बुद्धी, कर्तृत्वाचा अभिमान, भोक्तृत्वाचा अभिमान न ठेवता कर्म करत राहणं. त्या कर्मामुळं चित्ताची शुद्धी होते आणि चित्त शुद्धी आणि शांत झालं की ते ज्ञान प्राप्त होतं. अशी रचना आहे ती शास्त्राची. आणि हे सगळ्यांनी करून बघून मग शास्त्र लिहिलेलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येतं की दीर्घकाळानं ते संपादित करता येतं, म्हणजे तात्काळ होत नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी झालो आज काहीतरी मी अनुग्रह घेतला किंवा एखाद्या शास्त्राचा मी अभ्यास केला आणि लगेच मला ते प्राप्त झालं, असं कधी होत नाही. काही काही जन्मताच ज्ञानी निपजतात, तो भाग अवतारी पुरुषांच्या बाबतीतला आहे. पण त्यांनीसुद्धा कुणाकडून का असताना मार्गदर्शन घेतलंच. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात जाऊन आपल्याला गुरु जी विद्या जी आहे ती विद्या तिथंच आत्मविद्या त्यांनी शिकलेल्या आहेत. भले ते अवतारी पुरुष होते तरी प्रभू रामचंद्रांनी सुद्धा वशिष्ठ मुनींच्याकडून ती विद्या प्राप्त करून घेतलेलीच आहे. जरी ते अवतारी होते ना तरी श्री गुरूंची मदत घ्यावीच लागते, अन्यथा ते ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून त्याला काळ, दीर्घ काळ लागतो, लगेच होत नाही. काय म्हणतात, तुका म्हणे येते नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा, येते चालत नाही तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आणि तात्काळ ज्या आहेत, या पायाशिवाय केलेल्या भिंती आहेत, असंही त्या अभंगामध्ये वर्णन आहे. तर त्या भिंतीवर बांधलेलं घर कोसळतं. म्हणजे आपली जी साधना आहे ही साधना मुरावी लागते, काही काळ जायला लागतं. एखादा नामाचा जरी प्रयोग करायचा जरी म्हटलं तर किमान 12 वर्ष ते करावं लागतंय, असं शास्त्राने एक तप म्हटलेलं आहे. एक तपानंतर त्याचे अनुभव यायला लागतात. आपण चटदिशी अनुभव घ्यायचा प्रयत्न करायला लागतो. पण इथं भगवद्गीता सांगते कालेन आत्मनि विंदती, म्हणजे दीर्घकाळानंतर ते संपादित करता येतं. आणि त्यासाठी जरी तात्पुरती मदत निमित्त म्हणून कोणतरी जरी असलं तरी खरं मात्र ज्ञान आपल्याकडे आहे, ते बाहेरून आणायचं नाही. कारण आता आणि ते फार पवित्र आहेच म्हटलेलं आहे. त्यामुळे मृत्यूलोकात, याच मृत्यूलोकामध्ये ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. मग कुठलीही इतर इतर मनुष्य सोडून ज्या इतर योनी आहेत, देवाच्या सुद्धा योनी ज्या आहेत, त्या देवांच्या योनीमध्ये सुद्धा जरी जन्माला आपण आलो तरी सुद्धा तिथं ज्ञान प्राप्त करता येत नाही. असंच वर्णन 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. म्हणजे पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं की देवांना कुठे यावं लागतं, येऊ लागते माघारे मृत्यूलोका, मृत्यूलोकामध्येच यावं लागतं. आणि हिथं येऊन ज्ञान गुरूंच्या द्वारा, शास्त्राच्या द्वारा ते ज्ञान संपादित करावं लागतं. याचा अर्थ मनुष्य जन्म किती श्रेष्ठ आहे बघा, की जी सोय आपल्याला पाहिजे होती ती सोय करून बरोबर दिलेली आहे आपल्याला मनुष्य जन्मामध्ये घालून. म्हणून आपण काय कुठल्या त्या पशुपक्ष्याच्या योनीमध्ये नाही आणि देव योनीमध्ये नाही, म्हणून धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणून जास्त पुण्यसुद्धा धोकादायक असतात असा त्याचा अर्थच निघतो. अधिक पुण्य झालं की देवलोकाची प्राप्ती होते. आता देवलोकामध्ये सुद्धा काय आहेत, यापेक्षा जरा वरचे भोग, ह्याच्यापेक्षा जरा वरचढ भोग. आपण म्हणतोय ना एखाद्या गटारामध्ये डुक्कर आहे, अरे कसं काय घाण खात असेल, हे करत असेल. आता देवलोकातली सुद्धा आपल्याकडे बघून म्हणत असतील, काय घाणेरडी माणसं आहेत, काय खातात, हे करतात बघा, असं म्हणत असतील आपल्याला. ह्या योनी प्रत्येकाच्या अशा चढ्या योनी आहेत. त्यामुळं तिथं पण भोगच आहेत, इथं पण भोग आहे, कमी जास्त. त्याचा डुक्कर पण भोगतच असतं. त्याची भोग योनी संपली की ते पुढे जाणार आहे, कदाचित मनुष्य योनीमध्ये येणार आहे ते. त्यामुळं इथं जो पुण्याची जी प्राप्ती आपण म्हणतो ना, तर ते पुण्याची गणना कोण करी असं माऊली म्हणतात. म्हणजे कशाला पुण्य मोजत बसता, असा त्याचा अर्थ आहे की पुण्यानं फारसा फायदा होत नाही. म्हणजे काय चांगली कर्म करू नयेत असा त्याचा अर्थ नाही. पण चांगली कर्म कशी करावीत, निष्काम बुद्धीनं करावी. म्हणजे पुण्याची प्राप्ती, पुण्याची निर्मिती होत नाही, पापाची पण होत नाही.
पापाची निर्मिती होऊ नये आणि पुण्याची निर्मिती होऊ नये असं जर आपल्याला करायचं असेल तर आपण निष्काम बुद्धीनं ते कर्मयोग केला पाहिजे. म्हणून इथं म्हणतात मनुष्य योनीमध्ये मनुष्य लोकामध्ये ज्ञानाची प्राप्ती फक्त करून घेता येते. त्यामुळं असे महापुरुषां तत्वदर्शी असतील असे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते तत्वदर्शी भेटतीलच असं नाही. त्यासाठी सोपा उपाय काय सांगितलेला आहे की आपण कर्मयोगाच्या द्वारे, निष्काम कर्मयोग शब्द हा त्यामध्ये, त्याला बुद्धियोग सुद्धा शब्द वापरला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, की निष्काम कर्माच्या द्वारे आपण ही प्राप्ती करून घेऊ शकतो. पण बरेच वेळा होते काय, कोणत्या श्रीगुरूंना शरण जावं, ते त्या पात्रतेचे आहेत का याचा विचार करण्यामध्ये खूप वेळ जातो. एखादे श्रीगुरू केले तर त्यांच्यावरती श्रद्धा बसायला लागते, श्रद्धा नसेल तर श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. पुढचा श्लोक आता आपण बघणार आहोत की श्रद्धा नसेल ना तर ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मग हे सगळं बघत बसण्यापेक्षा ज्ञानप्राप्तीमध्ये स्वतंत्र आहे. आपण जर प्रयत्नपूर्वक जर ज्ञान प्राप्तीचं जर तयारी ठेवली तर आपल्याला निष्काम कर्मयोगातून ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. त्यामुळं कर्मयोग एकदा जर सिद्ध झाला तर मग कुठं जावं लागत नाही, निवांतपणाने ते प्राप्त होतं. म्हणून ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे कुठल्याही मुक्तीसाठी कुठं बाहेर जावं लागत नाही, कारण मुक्ती ही आपली अवस्था आहे, आपली स्थिती आहे ती. आणि ती स्थिती आपण काय करतो, दुसरीकडून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण थोडंसं ते करावं लागते. मात्र थोड्या तीर्थयात्रा केल्या, देवपूजा केल्या, आणखीन दान धर्म केला, श्रीगुरू केले, शास्त्र वाचलं, मग पुढं फिरून आलं की समजते अरे हे इथंच होतं वाटते, नंतर समजतं. पण समजलं तरी त्या मार्गाने जावं लागते मात्र. म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आपण असलो पाहिजे. जर साधना पराकाष्ठेची साधना आपण जर करायला लागलो तर म्हणतात हे पवित्र असलेलं ज्ञान काही काळानं का असेना आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही आणि पवित्र वस्तू ही प्राप्त करायला बाहेर कुठं जावं लागत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, न लगे जावे कोठे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरात नारायण येतोय म्हणतात. नारायण म्हणजे ज्ञान. ज्ञान कुठं आपल्या घरात येतं. न लगे जावे वनांतरा म्हणजे पूर्वीचे ऋषीमुनी वनात जाऊन तपस्या करायचेत, तर ते म्हणतात वनात जायची काय गरज आहे, कशाला वनात जायला पाहिजे. तर ह्या मुक्तीची प्राप्ती आपण अनुभवायची असते बसल्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणतात की ह्या कर्मयोगाच्या द्वारे असे काही ह्या ज्ञानाची प्राप्ती करून घेणारी खूप मंडळी आहेत. म्हणून या श्लोकावरती विचार करताना माऊलींची पहिली उभी आहे बघा, म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाचिनी पाडे पवित्र न दिशे. ज्ञानाचिनी पाडे म्हणजे ज्ञानाच्या तुलनेनं जर बघितलं तर तुल्यबळ असं काय असेल दुसरी कुठलीही गोष्ट नाही. ज्ञानासंबंधी हे बोलणे पुरे झाले. ज्ञानाने दोष जातात किंवा नाहीत हा प्रश्नच संभवत नाही. कारण अगोदर आपण म्हणलेलं आहे की ज्ञान अग्नीमुळं सगळीच कर्म भस्मसात होतात, त्यामुळे सगळे दोष निघून जातात. ते ज्ञान विचार करून पाहता कोणत्याही दृष्टांताशी सदृश्य नाही. तात्पर्य ज्ञानासारखी दुसरी पवित्र वस्तू नाही. पहिल्याच ओळीमध्ये माऊली बोलतात, म्हणून असो हे न घडे, असं कधीच घडणार नाही की ज्ञान प्राप्त झालंय आणि दोष शिल्लक राहिले. दोष जळून जातात एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून पुढते ज्ञानाची निपाडे पवित्र न दिसे. असं ज्ञानासारखं दुसरं कोणतीही गोष्ट पवित्र नाही. श्रुतीसुद्धा त्याचं वर्णन करते. उपनिषदामध्ये वर्णन केले निष्कलम माहिती. निष्कलम दुसरा शब्द निर्मलम. निर्मलम शब्द इथं आपल्याला लागू पडतो. शांतम 3 गुण त्याचं वर्णन केलेलं आहे, निष्कलम, निर्मलम आणि शांतम. तर तो निर्मल आहे. निर्मल शब्दाचा अर्थ अत्यंत पवित्र आहे. शुद्ध म्हणता येत ना, शुद्धच्या वरची अवस्था पावित्र्याची आहे. अगोदर स्वच्छ, नंतर शुद्ध आणि नंतर पवित्र, अशा 3 टप्प्यामध्ये त्या शुद्धतेचा विचार केलेला आहे शास्त्रानं. त्यामुळे ज्ञान हे सगळ्यात शुद्ध आहे, पवित्र आहे असं म्हणण्याचं आहे. म्हणून कायिक आणि वाचिक अशी जी पापं जी असतात ती इतर साधनाने जाऊ शकतात. नामानाची पापं जळून जातात, दानधर्मानं काही जातात, काही साधना छोट्या छोट्या केल्यामुळं, यज्ञ केल्यामुळं कायिक आणि वाचिक पापं जातात. पण मानसिक पाप जाण्यासाठी मात्र ज्ञानाचं संपादन करावं लागतं. ज्ञानाशिवाय मानसिक पाप जे आहे, मानसिक क्रिया ज्या आहेत त्या मानसिक पापाची निवृत्ती होत नाही. म्हणजे मनानं केलेलं जे असतं ते. कायिक आणि वाचिक पापं जे आहेत इतर कुठल्या तरी यज्ञानं जाऊ शकतात, पण आज अंतःकरणात दडलेली पापं जी असतात
ही घालवण्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे. त्यामुळे योगादी साधने किंवा समाधी हे चित्ताचा तात्पुरता लय करतात. कोणीही समाधी लावणारा असू दे, तेवढी तात्पुरता लय होतो चित्ताचा. ध्यान लागतं, समाधी लागते, म्हणून ज्ञान प्राप्त झालं असं म्हणता येत नाही मात्र. कारण समाधीतून उठल्यानंतर, ध्यानातून उठल्यानंतर ती व्यक्ती परत आहे तसा प्रपंच करायला चालू करते. आहे तसं सगळी आसक्ती, सगळा अहंकार आहे तसा असतो. आणि जेव्हा ती समाधी लावून बसलेली असते ना, त्यावेळी समाधीमध्ये काहीही नसतं. ही काय म्हणायची, लयरूप निवृत्ती, ज्याला शब्द वापरलेला आहे, लयरूप निवृत्ती. निवृत्तीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. लय कसा होतो, तर हा तात्पुरता लय आहे. थोडा काळासाठी तासभर समाधी लावली ना तर तेवढ्या पुरता. परमपूज्य काका नेहमी दृष्टांत करतात. रामायणातल्या तो दिलीप म्हणून राजा त्यांच्या त्या सूर्यवंशी रघुवंशी कुळामध्ये होऊन गेला, फार हजारो वर्षापूर्वीचा, आणि त्याने तो वाडा बांधून ठेवलेला होता. पण जेव्हा प्रभू रामचंद्रांची कारकिर्द सुरू झाली तेव्हा त्या मोडलेला वाडा जो दुरुस्त करायचा होता, आणि दुरुस्त करायसाठी त्याचं उत्खनन करायला चालू झाल्यावर त्या खाली भुयारामध्ये 2 माणसं समाधी लावून बसलेली होती. आणि ही बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांना सुद्धा आश्चर्य वाटलं, ही तर मेलेली माणसं नाहीत, समाधीमध्ये आहेत. आणि वशिष्ठ मुनी म्हणले, हे समाधी लावलेले आहेत त्यांनी, आणि समाधी लावलेले आहेत. तर त्याचा विषयाने सांगितला की दिलीप राजाच्या कालावधीमध्ये त्याने काहीतरी मांडलेला होता, पण सांगितलेला होता की जो जास्त काळ समाधी लावेल त्याला 1,000 मुद्रा मी बक्षीस देणार आहे. आणि ही 1,000 मुद्रेसाठी ही समाधी लावणारे 2 जण होते. त्यांनी समाधी लावली, सगळ्यांच्या पेक्षा जास्त लावली, पण 1,000 मुद्रा घेण्यासाठी ते उठलेच नाहीत त्यातनं. म्हणजे समाधीत ते गडून गेले, आणि त्या समाधीतून बाहेर काढायला दुसरा कोण तिथं नव्हता. मग ते दिलीप राजा ते म्हणलेत, आहे असू देत, ते बसलेत ना, बसू द्यात, आहे तिथंच. त्यानंतर बरेच वर्षे निघून गेलेले आहेत. तो वाडा तसाच होता. आणि प्रभू रामचंद्रांच्या कालावधीमध्ये उत्खनन करताना ती माणसं अजूनही हजारो वर्षे तशीच होती, समाधी लावलेली. कशासाठी समाधी लावली होती त्यांनी, 1,000 मुद्रा मिळतात म्हणून. आता राजा द्यायला तयार होता, पण उठले असते तर दिले असते, ते उठलेच नाहीत, तिथंच बसले. वशिष्ठ मुनींनी काय केलं, प्रभू रामचंद्र म्हणले यांना उठवा तुम्ही आता. आणि वशिष्ठ मुनींनी काय केलं, त्यांना त्यांचं त्या मंत्रांचं काहीतरी उच्चारण करून त्यांना जागं केलं. जागं झाल्याबरोबर, उठल्याबरोबर ती म्हणाले, आमच्या 1000 मुद्रा कुठं आहे. म्हणजे कित्येक वर्ष गेलीत बघा मधी समाधीमध्ये. म्हणून हजारो वर्ष जरी समाधी लावली तरी आसक्ती जात नाही. सांगायचा मुद्दा हा आहे, आसक्ती जायची असेल ज्ञानानं जाते असं शास्त्र सांगते. समाधी लावा, ध्यान लावा, नाम घ्या, कितीही घ्या, पण आसक्ती आतली जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ज्ञान होतच नाही. म्हणून प्रयत्नपूर्वक आपण विचारपूर्वक जी प्रपंचाबद्दलची, संसाराबद्दलची, नातलगाबद्दलची जी आसक्ती आहे ना तीच मुळात काढून टाकायला सुरुवात करावी लागते. त्यांच्याशी संबंध मनानं काढून टाकायचा. जुळलेलो आपण कुणाशी त्यांच्याशी आहे, मनानं जुळलेलो आहोत, आणि मनानं जुळलेला संबंध मनानं सोडून द्यायचा. कल्पनेनं तयार केलेला संबंध कल्पनेनं सोडून द्यायचा. आणि असा संबंध सोडायला लागलो आपण की आपण शुद्ध व्हायला लागतो, म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून इथं म्हणलेलं आहे, योगाधिक साधनं जी आहेत ती योगाधिक साधनं, समाधी ही मात्र तात्पुरता लय करतात. तेवढ्यापुरतं सुखदुःखाचा अनुभव येत नाही. परंतु खरी गोष्ट आहे, बाधित अनुवृत्तीनंच राहिलं पाहिजे, चित्ताचा बाध करता आला पाहिजे. त्याला म्हणतात शास्त्रामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी लागते, आत्यंतिक. आणि ज्यावेळी आत्यंतिक निवृत्ती होते ना त्यावेळी ज्ञानाची, परमानंदाची प्राप्ती होते. त्यावेळी ज्ञान प्राप्त होतं, मोक्ष मिळतो, असं वर्णन शास्त्रानं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळं जर दुःख आपली जायची असतील ना तर ज्ञान पाहिजे. तात्पुरती दुःख जायची असतील ना, आहेच मग इतर सगळ्या साधना आपल्या चालूच आहेत. ध्यान आहे, समाधी लावणं आहे, आणखीन काय काय करतो आपण, साधनेतले जे जे प्रकार आहेत ते त्यामुळे तात्पुरती आपली दुःखाची निवृत्ती होते. कुठेतरी संत संघामध्ये आपण आलो तर 1-2 तास आपल्याला प्रपंच आठवत नाही. कुठेतरी आपण तीर्थयात्रा करत असतो, त्या नादामध्ये आपल्याला प्रपंच आठवत नाही, तेवढ्यापुरतं असतं ते. पण परत आपण जेव्हा प्रपंचावर येतो त्यावेळी सरळ आणि आहे तसं ये रे माझ्या मागल्या, आहे तसं सुरू होतं. म्हणजे स्थळ त्याग होता सवेची जाते, असं जे समर्थ म्हणतात ना. म्हणजे जर सोडला, एकदा मठ सोडून गेलो आपण आणि आहे तसं आहे, मंदिर सोडून गेलो आहे तसं आहे, प्रवचनाच्या तासभरात तेवढंच वैराग्य येतं, पण ते संपलं की आणि आहे तसं आहे. सगळ्यांना, ऐकणाऱ्यांना आणि प्रवचन करणाऱ्याला पण ती स्थिती असते. खुर्ची सोडली की प्रवचनकार पण आणि आहे ते आसक्तीमध्ये तसाच.
ही लयरूप निवृत्ती म्हणतात, तात्पुरती झालेली निवृत्ती अशी होता कामा नये. आत्यंतिक निवृत्ती म्हणाले त्यासाठी चित्ताचा बाध व्हावा लागेल, बाधित चित्त व्हायला पाहिजे. आणि बाधित दृष्टी जर आपण बघायला लागलो, बघतानाच हे सर्व मिथ्या आहे. कोण दिसलं माणूस मिथ्या आहे, त्याचे शब्द मिथ्या आहे, त्याचं रूप मिथ्या आहे, सगळं कुठला स्पर्श जाणवतो तो मिथ्या आहे, चवीला लागती ती वस्तू मिथ्या आहे, मी फक्त माझ्या व्यवहारासाठी हे सगळं करायला लागलोय, असं मिथ्यात्वानं जेव्हा आपण भोग घ्यायला लागू तेव्हा ते बाधित होतं. आणि त्यामुळे त्याचा जो होणारा जो विकारात्मक जो परिणाम आहे तो परिणाम आपल्या चित्तावरती होत नाही आणि हळूहळू क्रियमान आणि संचित नष्ट होतं. हे पवित्र ज्ञानाचा परिणाम आहे असं त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून म्हणतात की दुःखाची अत्यंत निवृत्ती फक्त चित्ताचा बाध करूनच होते. तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे, तो नामावरती आहे. नाम गोड पुरे कोड सकळही. हे नामाच्या ऐवजी आपण ते आत्मस्वरूपाचा आणि ज्ञानाचा विचार जर केला तर त्यामधले आणखीन एक ओळ आहे बघा. अनेक रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी. इतर कुठलाही रस आपण जर सेवन केला संसारातला तर त्यामध्ये मरण असतं, आणि जर ज्ञानाचं सेवन जर केलं तर येणे तुटी संसाराशी, संसार बाधित होतो. म्हणून यासाठी प्रयत्नपूर्वक काय करायला पाहिजे, ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. त्यामुळं ज्ञानानं तिन्ही देहाचा निराश होतो म्हणून सांगतात. म्हणजे स्वतःचं आपलं असलेलं शरीर हे नाशवंत आहे या दृष्टीनं ते पाहत राहतात, म्हणून त्याचा निराश होतो. जे अंतःकरणाने युक्त असलेलं जे चैतन्य जे आहे की ज्याला आपण लिंगदेह म्हणतो, सूक्ष्मदेह, हा सुद्धा बाधित होतो. कारण मनाच्या बुद्धीच्या क्रिया सगळ्या भगवंताप्रत्यर्थ लागलेल्या असतात किंवा त्या बाधित झालेल्या असतात, आणि त्याला कारण असलेला जो कारण देह आहे तोही बाधित होतो. आणि म्हणून तिन्ही देहांचा निराश होतो आणि ज्ञानाची प्राप्ती होते. असं हे पवित्र ज्ञान आहे असं माऊली म्हणतात. एक ज्ञान हे उत्तम होय आणि की एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. आता एक दृष्टांत दिला बा माऊलीने. जगाचे ज्ञान उत्तम आहे हे मान्य आहे, पण ज्ञाना वाचून दुसरेही तसेच एक उत्तम काही आहे का असे विचारत असाल तर हो की जैसे चैतन्य ज्ञान एकच आहे, दुसरे मात्र काही नाही. जसं चैतन्य म्हणजे आत्मा एकच आहे तसं हे ज्ञान एकच आहे, दुसरी ज्ञान नाही. की असलं काय आणि वेगळं आणि आहे का की हे ज्ञान सोडून दुसऱ्या ज्ञानाच्या द्वारे सगळं संचित जाळून काढता येईल, असलं कुठलं ज्ञान नाही. हे या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हेच ज्ञान आहे की ज्याप्रमाणे चैतन्य एकच असतं त्याप्रमाणे हे असणारं एकमेव ज्ञान आहे की ज्यामुळं आपला पुण्य आणि पापाची सगळ्याची निवृत्ती होते. आणि हे एक प्रकार, दोन तीन प्रकारची संपत्ती सांगितलेली आहेत शास्त्रानं. एक धन संपत्ती आहे, एक पुण्य संपत्ती आहे आणि एक ज्ञान संपत्ती आहे. ही तिन्ही संपत्ती आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये ह्या प्राप्त कराव्या लागतात किंवा करतोयच आपण. हळूहळू टप्प्याटप्प्याने ते करावं. धनाची प्राप्ती लागते ती करावी, त्यानंतर पुण्याची प्राप्ती करून घ्यावी, आणि शेवट मात्र हा शेवटचा मोक्ष पुरुषार्थ आहे ना, त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. त्यात ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे. धनापेक्षा पुण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. कारण धन नाशिवंत आहे, पुण्यसुद्धा त्याला खर्च होतो, संपत जातं ते, आणि संपल्यामुळं नाश पावतं, पुण्यसुद्धा नाश पावतं. त्यामुळं पुण्य संपलं की स्वर्गातून जशी माणसं देव जसे खाली येतात आणि जन्म घेतात तसाच प्रकार घडतो, कारण पुण्य संपलं. धन पण संपतं. धनाच्या 3 गती सांगितलेल्या आहेत, त्याशिवाय त्याला गतीच नाही. म्हणजे एक म्हणजे ते भोगणं, म्हणजे आहे धन त्याचा भोग घेणं. दुसरा एक आहे त्याचं दान करणं, आणि तिसरा आहे ते सोडून जाणं. म्हणजे पुढ्यात आहे धनाची राशी, ते बघत मरणं. ही एक शेवटची त्याची गती आहे. धनाला गती कुठली आहे दुसरी सांगा? काहीच नाही. आहे ते तिथंच ठेवायचं, जायचं. नाहीतर घ्या आणि दान कुणाला तरी द्या, नाहीतर भोगा. या तिन्ही पलीकडं गतीच नाही धनाला. मग त्यातलं सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र म्हणतं दान हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडं असलेल्या त्यातल्या काही गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या न समजता इतरांना, गरजूंना तिथं पाहिजे ज्या ठिकाणी खर्च करायला पाहिजे त्या ठिकाणी ते करावं. ती खरी चांगली उत्तम गती धनाची आहे. दुसरी मध्यम गती भोगाची आहे. आहे जिवंत तोपर्यंत भोगून तरी घ्या ना, काय तेच त्याचा संग्रह करून काय उपयोग होणार आहे. म्हणून ते भोगावं, ही दुसरी मध्यम गती आहे.
आणि शेवटची वाईट गती अधोगती ज्याला म्हणलेली आहे की ते सोडूनच द्यायला लागतं. कुणाला तरी द्या, गिव्ह इट ऑर लिव्ह इट, हे दोन्हीपैकी दुसऱ्या पर्यायमधला नाही आहे. मग हा विचार जर करायला लागलो आपण त्याचा काही उपयोग होत नाही. तसंच ते खूप लोक धन मोठं मोठं सोडून गेलेले आहेत आणि इतकं धन असल्यामुळं मरताना सुद्धा लवकर मरावंसं वाटत नाही अशी स्थिती असते. त्या धनाचा गैरवापर त्यांच्या वारसाने केलेला आपल्याला बघायला मिळतो. फुकट जे मिळालेलं धन असतं ते सगळे वारसदार त्यांच्यामध्ये युद्ध तरी सुरू होतात, भांडणं सुरू होतात त्या धनाबद्दल. पण ज्ञान हे एक धन असं आहे की फार श्रेष्ठ दर्जाचं एक धन आहे. त्यासाठी चांगदेव पॉसिटिव्हमध्ये फार सुंदर ओवी आहे बघा. चांगया पुढत पुढती घरा आलिया ज्ञान संपत्ती वेद्य वेदकत्वही अतिथी पदी वैसे. ज्ञेय आणि तो ज्ञाता जो आहे तो त्याच्या पलीकडे जातो, अतीत होतो. कशामुळं? जर घरात ती ज्ञान संपत्ती जर आली तर आपण कुठली संपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. एक कनिष्ठ दर्जाची संपत्ती कोणती असेल तर धन, त्याच्यापेक्षा मध्यम दर्जाची संपत्ती कोणती असेल तर पुण्य, आणि उच्च दर्जाची संपत्ती कोणती असेल तर ज्ञान. त्यामुळे सगळ्यांनी ज्ञानाच्याच प्राप्तीकडे लक्ष द्यावं, कारण त्या दोन्ही प्राप्तींना त्या संपत्तींना ऱ्हास आहे. आणि त्या संपत्ती आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. पुण्य बरोबर घेऊन जातोय आपण, पण पुण्य घेतलं तर पुण्य संपतं आणि ज्ञान बरोबर येतं आणि ज्ञान संपत नाही. म्हणून ते पवित्र का म्हटलेलं आहे, सगळ्यात श्रेष्ठ का म्हटलेलं आहे, तर ते संपत नाही. दुसरी गोष्ट त्यामध्ये ती संपत्ती जी असते, इथं म्हणतात की चांगया पुढत पुढती घरा आलिया, तुझ्या अंतःकरणारूपी घरात जर ही ज्ञान संपत्ती आली तर ज्ञाता ज्ञेया पलीकडे असलेलं शाश्वत पदावर तू आरूढ होशील, म्हणजे तुला शाश्वत पदाची प्राप्ती होईल. म्हणून इथं म्हणलेलं आहे ज्ञान संपत्ती जी असते ती आपल्याबरोबर राहते. ती कोण छिद्क आपल्याकडून हिसकावून कोण घेऊ शकत नाही. जाताना सुद्धा आपण मरताना सुद्धा जाताना बरोबर घेऊन जाऊ शकतो. धन घेऊन जाऊ शकत नाही. एक हिंदीमध्ये काव्य केलेलं आहे, जिंदगी में बहुत कुछ कमाया कमाए हीरे मोती लेकिन क्या करे यार कफन को जेब नहीं होती. कफनाला किस्सा नसतोय, काय करायचं असं ते म्हणतात. इतकं कमवलंय पण कफनाला किस्सा नसतो, त्यामुळे घेऊन जाता येत नाही. मग घेऊन काय जाता येते बघा, तर एकमेव आहे ते ज्ञान. त्या ज्ञानामुळे काय होतं, पुढचा जन्म तरी जाणार किंवा जन्माला आलो तर एखाद्या ज्ञानी माणसाच्या घरी जन्माला येणार आणि तिथं आणि ज्ञान संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये वाटेकरी नसतात, काय मुलं भांडत बसतात, आमच्या बाबा जीवनमुक्त होते आणि त्याचं ज्ञान आता बसा 12व्या दिवशी वाटून घेऊया ते ज्ञान. नाही वाटून घेता येत, ते त्यांच्याबरोबरच जाते. काही भांडण नाही, वारसदारांच्या काही त्यांच्या काही उलाढाली चालत नाहीत, अगदी शांतपणाने असतं. समजा माझ्याकडे ज्ञान असलं, ज्ञानाची प्राप्ती झाली असेल, ती फारशी कुणाला दिसत पण नाही, ज्याचं त्याच्याकडेच असतं. त्यामुळं माझ्याशी ईर्ष्या कोण करत नाही, स्पर्धा कोण करत नाही, माझा मत्सर कोण करेल. ह्याच्याकडे ज्ञान आहे याचा मत्सर करूया नाही. धन असले तर मत्सर करतात. कुठल्या तरी पदावर आपण असलो ना, भौतिक पदावर, की अमुक एखादा अध्यक्ष आहे मग त्याचा मत्सर करतात. कुठल्या तरी मोठ्या पदावर आहे त्याची द्वेष करतात, त्यांच्याबरोबर ईर्ष्या करतात. पण हे असं एक पद आहे, ज्ञानाचं पद जे आहे, हे पद एकदा प्राप्त झालं आपला मत्सर कोण करत नाही, द्वेष करत नाही, कारण ते दिसतच नाही, कुणाला दाखवावं लागत नाही. त्यामुळं दिसत नसल्यामुळं त्याची चोरी पण होत नाही. अनेक वर्णन केलेलं आहे. चोरून कोण नेईल, कशी भीती आहे का काय बघा, काय नाही. पण हे धन आपलं चोरून कोणतरी नेऊ शकतं. तसं ज्ञान संपत्ती श्रेष्ठ का म्हटली, पवित्र आहे, कारण ते श्रेष्ठ दर्जाचं आहे, त्याची चोरी कुणी करता येत नाही. आता परत वर्णन करतात बघा 180 नंबरच्या ओळीमध्ये, या महातेजाची कसे जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे का गिवसले गिवसे आकाशे. व एक दृष्टांत दिलाय बघा, सूर्याच्या कसाला उतरेल असं शुद्ध प्रतिबिंब जर दिसले, म्हणजे सूर्यासारखा दुसरा सूर्य जर दिसत असेल तर, किंवा आकाश ज्याने कवटाळावे आहे असा जर कोणी दिसला तर, म्हणजे आकाशाला मिठी मारणारा असा कोण असेल का, तर नाही. म्हणजे हे अतिशयोक्ती केलेली आहे ओळीमध्ये. असं कधीच घडणार नाही की सूर्यासारखा दुसरं बिंब सापडणार नाही, किंवा आणखीन काय आकाशाला गवसणी घालता येणार नाही असं म्हणलेलं आहे. म्हणून प्रतिबिंब आहे ते सूर्या इतके उज्ज्वल दिसणार नाही असं माऊली त्यामध्ये म्हणतात. महातेजाची कसे, कस लावला समजा सूर्याशी तर त्या कसाला उतरेल
असं दुसरं बिंब कुठं सापडणार नाही. जरी चोखाळ प्रतिबिंब जर दिसलं तर ते अशक्य गोष्ट आहे असं माऊली म्हणतात. त्यामुळे प्रतिबिंब जे असतं ते सूर्या इतकं उज्ज्वल दिसणार नाही किंवा सूर्याच्या कसाला उतरणार नाही. इतर ज्ञान जे आहेत ना ते प्रतिबिंबासारखे आहेत आणि हे ज्ञान जे आहे ते सूर्यासारखं आहे. हे दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. हा दृष्टांत त्यासाठी दिलेला आहे. सूर्य कशाला म्हटलं? ज्ञानाला. आणि प्रतिबिंब म्हणजे इतर वृत्ती ज्ञान जी आहेत, भौतिक ज्ञान, ही मृत्यूलोकातली सगळी ज्ञान जी आहेत ती ज्ञान जी आहेत ती सगळी प्रतिबिंबासारखी आहेत. जसं इतर साधना आणि त्यांची फळं जी आहेत ती तात्पुरती असतात. यज्ञ यागादी काहीतरी केलं त्याची फळं तात्पुरती असतात. तेवढ्याच शरीरात तेवढ्याच जन्मात प्रारब्धात भोगायला मिळतील, त्याच्या पलीकडं नाही. मात्र मुळावर इलाज करण्याचं काम फक्त हे ज्ञान करतं. कोणतं? आत्मज्ञान. ज्याला मोक्ष म्हणतो आपण ना, हे आत्मज्ञान मुळावरच घाव घालतं. म्हणजे मुळापासून अज्ञानाचा नाश करतं. आणि अज्ञान नाश झाल्यामुळं पुन्हा जन्माला येणं जे आहे, एरजारा घालणं जे आहे ते इच्छेविरुद्ध यायला लागतं आपल्याला. पण ज्ञान प्राप्त केलेली माणसं मनाप्रमाणे म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे येतात आणि आम्हाला अनिच्छेनं जन्माला यावं लागतं. काय आम्ही ठरवून येऊ शकतो? सांगा बघू. की अमक्या ठिकाणी येणार आहे, अमक्या घरामध्ये येणार आहे, अमक्या आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेणार आहे, असं मला काय स्वातंत्र्य नाही आहे. पण ज्ञान प्राप्त केलेले जे योगी पुरुष आहेत ते ठरवून येतात की आता मला याच ठिकाणी जावं लागेल, या ठिकाणी गरज आहे लोकांना त्या ठिकाणी जायची, ज्ञान देण्याची. ठरवून येत असतात. तुकोबा, ज्ञानोबा हे सगळे जे संत मंडळी येऊन गेलेत ना, हे अवतारी पुरुष आहेत. खास त्यासाठी झालेले असतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, तुकोबांचा अभंगच आहे. आम्ही इथले राहणारे नाही म्हणतात ते, आम्ही वैकुंठाचे आहोत. आणि इकडे कशाला आलो? ह्याच कारणासाठी, लोकांना ज्ञान देण्यासाठी फक्त आलोय आम्ही. आमचं ज्ञान देण्याचं काम सुटलं की आम्ही लगेच जातो. आणि माणसं काय करतात? आपलं काम संपलं की निघून जातात. हे आपल्याला उदाहरणावर बघायला मिळतं. म्हणून हे ज्ञान जे आहे हे मुळात अज्ञानावरती घाव घालतं. म्हणजे संसाराचं जे सत्यत्व आहे ते सत्यत्व संपुष्टात याला चालू होतं आणि मिथ्यात्व बुद्धी तयार होते. म्हणजे दृष्टांत देतात बघा की जे चमकणारी शिंपली आहे त्याच्यावर चांदीचा जो भास होतो ते चांदीचा भास व्हायचा बंद झाला. शिंपली रूपानं दिसायला लागली म्हणजे संसार दुःख रूपानंच दिसतो किंवा तो काय आहे? नाशिवंत आहे या दृष्टीनं दिसायला लागतो. त्यामुळं संपूर्ण ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की त्या जोडीचं दुसरं काय ज्ञानाचं मात्र तुलना करता येत नाही. जसं सूर्यबिंबाशी इतर प्रतिबिंबाची तुलना होत नाही किंवा आकाशाला सुद्धा कवटाळता येणार नाही. कारण हे जे असतं, शास्त्र काय सांगतंय बघा, कारण हे कार्यापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक असतं. सिद्धांत कसा आहे बघा, कारण जे असतं ते कार्यापेक्षा अत्यंत सूक्ष्म असतं, अत्यंत व्यापक असतं, सगळीकडे असतं. कार्य सगळीकडे नसतं. कार्य इथं आहे तर तिथं नाही. त्याला काय आहे? देश परिच्छेद आहे, वस्तू परिच्छेद आहे आणि काल परिच्छेद आहे. कशाला? या गोष्टीला. म्हणजे कार्य जे असतं ते कुठलंही कार्य आपण घ्या, पण त्याचं जे कारण असतं ना ते कारण दिसत नाही, कार्यच फक्त दिसतं. आता अज्ञान दिसत नाही, पण अज्ञानाचं कार्य जी अविद्या किंवा आता आपण आसक्ती जी आहे, ममत्व जे आहे, हे अज्ञानाचं कार्य आहे. ते दिसतं आता आपल्याला. पण इतर काही होतं की कारणं मात्र दिसत नाहीत. म्हणून इथं दृष्टांत काय दिला आहे? आकाशाला कवटाळता येत नाही. कारण आकाश हे जरी काय आहे तर कार्य मानूया आपण, पण बऱ्याच वेळा आकाश हे कारण ठरलेलं आहे. इतर चार भूतं आहेत ना त्याचं ते कारण आहे. आत्मस्वरूप वर्णन केले बघा, तैत्तरीय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे. आत्मस्वरूपापासून ब्रह्मापासून आकाश झाले. आकाशाची कुठं सुरुवात झालेली आहे? ब्रह्मापासून सुरुवात झाली आकाशाची, उत्पन्न झालं. आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज किंवा अग्नी झाला, अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी झाली. असं क्रम सांगितलेला आहे तैत्तरीय उपनिषदामध्ये. सृष्टी निर्मितीचा क्रम सांगितलेला आहे. सुरुवात कोणी केली मात्र? तर आत्मस्वरूप किंवा ब्रह्मापासून आकाश झालं. म्हणजे कारण काय आहे आकाशाला? तर कारण आहे ब्रह्म. आता दुसरी गोष्ट आपण म्हणूया की पृथ्वी सगळ्यात खाली अगदी आहे. पृथ्वी म्हणजे जडत्व जे आहे ते पृथ्वीमध्ये आहे. पृथ्वीला एक वेळा कवटाळता येईल, त्याच्यापेक्षा जरा वरचं जाऊया आपण. त्याचं जे कारण आहे, पृथ्वीचं कारण काय आहे? पाणी. एक वेळा पाणी कशात तरी भरून घेता येईल. त्याच्या पुढचं कारण त्याचं काही जे आहे ना तो अग्नी आहे. तो अग्नी सुद्धा कशात तरी सामावून ठेवता येईल.
त्याच्याही पलीकडे अवघड गोष्ट आहे वायू, की ज्यामुळं अग्नी तयार झाला. वायूला पकडणं कठीण आहे, पण ते केवढं एवढं कठीण नाही की जेवढं आकाशाला पकडता येईल. वायूपेक्षा मग व्यापक कोण आहे? आकाश. पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आणि व्यापक पाणी आहे. पाण्यापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक अग्नी आहे. अग्नीपेक्षा व्यापक आणि सूक्ष्म वायू आहे. आणि वायूपेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आकाश आहे. आणि आकाशापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक काय असेल तर ब्रह्म आत्मा आहे, असं तैत्तरीय उपनिषदामध्ये वर्णन केलं आहे. मग या सगळ्यांची कारण कोण आहे? त्या कारणाला कवटाळता येत नाही, कार्याला आपण पकडू शकतो हेच सांगायचं आहे. म्हणून आकाशाला कवटाळणं अवघड आहे. का? गिवसले गिवसे आकाश ये. गिवसले म्हणजे कवटाळले. त्याला कवटाळता येईल का? तर नाही कवटाळता येणार, कारण ते कवटाळण्यासारखं नाही. दृश्य रूपाने दिसतच नाही म्हटल्यावर काय कवटाळता येणार? हे अग्नी तरी वायू तरी कोणत्या तरी दृष्टीनं जाणवतोय तरी आपल्याला, पण हे जाणवतच नाही. पाणी पृथ्वी आपल्याला जाणवतात. ही 4 महाभूतं जी आहेत त्यांची थोडीशी काय असं ना जाणीव आहे. का? तर ती एवढी सूक्ष्म व्यापक नाही आहेत म्हणून. पृथ्वीच्या बाजूला अजून आकाश उरलेलं आहे. पृथ्वी एकच आहे आणि ती अंतराळात आहे. अंतराळात अशा किती पृथ्वी आहेत कुणाला माहिती? सगळ्या पृथ्वीना अवकाशानं सांभाळून ठेवलेलं आहे. म्हणजे आकाश किती श्रेष्ठ आहे बघा. पण या आकाशाला निर्माण करणारं कोणतरी असायला पाहिजे. कार्य दिसतंय म्हणजे कारण असायला पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून त्यावरून आपल्या लक्षात येतं की आकाशाला गवसणी घालणं फार अवघड आहे. म्हणून आकाश सगळ्यापेक्षा व्यापक आहे आणि त्याला पकडता येत नाही. आकाशाला कवटाळणं असे काय? माऊलींचा एक हरिपाठामध्ये अभंग आहे बघा. ज्ञानदेव पुसिये निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. किती दृष्टांत किती सुंदर दिलाय बघा. या ओवीशी मिळता जुळता आहे. नाम शब्द वापरलाय ना, त्या ठिकाणी आपण ज्ञान शब्द घालायचा. नाम आणि ज्ञान समान आहे, त्यामुळे नामाला फार मोठा दर्जा आहे. ते आपल्या इतर साधनांसारखं नाही बरं काय. ते इतर साधनं कुठली कुठली जी घेतली जातात, प्रत्यक्ष मुक्ती देणारे एक काम करणारं काम जे असतं ते साधन म्हणजे नाम आहे. त्यामुळे इथं माऊली काय बोलतात बघा, गगनाहुनी म्हणजे आकाशापेक्षा मोठं गगनाहुनी वाढ नाम आहे, असं माझे गुरु निवृत्तीनाथ मला सांगतात. ही निवृत्तीने ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी, हे निवृत्तीने सांगितलं की गगनापेक्षा व्यापक सूक्ष्म काय असेल तर ज्ञान आहे. म्हणून माऊलींची आणखीन एक पहिल्या अध्यायामध्ये एक तुकडा आहे बघा. ऐका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे. जर गीता तत्वाचं वर्णन करताना पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीच्याच ओव्या आहे. गीता तत्व किती श्रेष्ठ आहे, गीतेला गवसणी घालता येत नाही. हे माऊलींनी सांगताना म्हणतात, ऐका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे. जर आकाशाला मिठी मारायची असेल तर मिठी मारणारा त्या आकाशापेक्षा मोठा असायला पाहिजे ना. तो कसा शक्य आहे? त्याला मिठीच मारता येत नाही. आपण आपले हात आता छोटे आहेत आणि एखाद्या झाडाचा बुंदा मोठा आहे, आपल्याला त्याला गवसणी घालता येते का बघा? नाही येत, कारण ते आपल्या हातापेक्षा मोठं आहे म्हणून. तसं आकाशाला पकडता येत नाही, इतकं ते आकाश सूक्ष्म आहे, व्यापक आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्ञानाचा विचार इथं केलेला आहे. पुढं काय माऊली बोलतात बघा. ना तरी अनेक दृष्टांत बघा. ना तरी पृथ्वीचे ने पाडे, कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. जर पृथ्वीसारखं जर असेल, पृथ्वीच्या वजनाची अन्य वस्तू जर सापडली, कांटाळे म्हणजे वजन काटा जो आहे ते पृथ्वीला मोजता येईल, पण पृथ्वीच्या वजना इतकी दुसरी वस्तू सापडेल का? तर सापडणार नाही. म्हणून ज्ञानाला उपमाच देता येत नाही. ज्ञान कुणासारखं सांगताच येत नाही. ते आकाशासारखंही म्हणता येत नाही, किंवा वरती सूर्यबिंबाचं वर्णन केलंय ते प्रतिबिंबासारखं नाही. सूर्य तो सूर्य, आकाश ते आकाश, तसं ज्ञान ते ज्ञान, पृथ्वी ते पृथ्वी, तसं ज्ञान ते ज्ञान. त्याला उपमा देता येत नाही असं वर्णन केलेलं आहे. म्हणून बहुता परी पाहता पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची अति. म्हणून पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिला असता, पुन्हा पुन्हा केलेले निश्चय तपासून पाहिले असता हेच सिद्ध होतं की ज्ञानाची पवित्रता ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. दुसरीकडे पवित्रता तशी सापडणारच नाही. म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र जे आहे दुसरं काही नाही आणि कोणत्याही ठिकाणी सापडणार नाही. त्यामुळे जर आपण आसक्तीरहित असो, आसक्ती, ममत्व, अहंकार गेलो आणि निष्काम कर्मयोग जर आपण करायला लागलो तर ते ज्ञान आयतं प्राप्त होतं. इथं वर्णनच केलं आहे. स्वयं म्हटलेला शब्द वापरला श्लोकामध्ये. माऊलीने आयते शब्द कुठं उभी टाकलेलं नाही, पण श्लोकामध्ये तो शब्द आहे की ते आयतं प्राप्त होतं. म्हणजे
त्याला वर्णन करताना शास्त्र म्हणते प्राप्ताची प्राप्ती, म्हणजे जे प्राप्तच आहे त्याची प्राप्ती करून घेण्याचं एक प्रकार करायचा आहे साधनेच्या द्वारे. म्हणून म्हटलेलं आहे की आसक्ती ममत्व अहंकार जर गेला तर निष्काम योगाच्या द्वारे हे ऐतं प्राप्त होसाठी, पण त्यासाठी मात्र दीर्घकाळ साधना करावी लागेल. सुरुवातीलाच आपण बघितलं कालेन आत्मनी विंदती, अगदी दीर्घकाळाच्या साधनेनंतर ते प्राप्त होतं आणि ते आपल्यामध्येच असतं. म्हणून शुद्धता आणि पवित्रता, इथे शब्दात पवित्रता आलेला आहे की एखादं भांडं घासलं ना तर ते शुद्ध होतं. बघा ते सगळं वर्णन कसं करतात, शुद्ध झाले भांडं. आणि त्यात जर एखादं गंगाजल घातलं ना तर त्या भांड्याला पावित्र्य येते, लगेच पावित्र्य झालं. बघा अगोदर ते पवित्र नव्हतं, नुसतं घासलेलं भांडं आहे, त्याला शुद्ध म्हणतात. आणि त्यामध्ये जर गंगाजल घातलं तर ते पवित्र होतं, भरलं पाणी ना त्यामध्ये पवित्र होतं. किंवा एखादं जेवण केलंय, स्वयंपाक केलाय, तो स्वयंपाक शुद्ध आहे, चांगला आहे, सात्विक स्वयंपाक आहे, पण पवित्र कधी होईल माहिती आहे काय? भगवंताला नैवेद्य दाखवून जे ताट असतं ना ते पवित्र म्हणायचं. दोन्हीमधला फरक बघा. ते अगोदर मूळचं ते जेवण शुद्धच आहे, नुसतं शुद्ध आहे, पण नैवेद्य दाखविला की त्याला पावित्र्य प्राप्त होतं. म्हणजे शुद्धता आणि पावित्र्य यामधला भेद इथं सांगितलेला आहे. म्हणून सगळ्यात पवित्र काय असेल तर ते ज्ञान आहे असं माऊली बोलतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव